हाय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज होतं दीपपूजन आणि पूजाची दुनिया. या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून घ्या. तर आपण बघूया दीपपूजनाचं पूजन मी कसं केलेलं आहे. तर खाली मी आसन ठेवलं आणि त्या आसनावरती एका प्लेटमध्ये दिवे ठेवले आणि घरामधील दिवाळीला आणलेले जे काही दिवे असतात आपण वर्षभर घरामध्ये ठेवून देतो ते सर्व दिवे धुवून स्वच्छ करून घेतले आणि त्या सर्व दिव्यांमध्ये तेल आणि वातीत लावून दिलेल्या होत्या. मी ते सर्व दिवे पाटावर ठेवले नाही, कारण माझा मुलगा हे दिवे पाळत होता. तो छोटा असल्यामुळे त्याला काही सांगून पण तो ऐकत नव्हता. त्यामुळे म्हटलं दिवे खाली पडले तर दिवे विझणे हे अशुभ असतं, म्हणून मग मी दिवे हे खालीच ठेवले. नंतर मी सर्व दिवे मांडून घेतले, देवाला दिवा लावून घेतला आणि एक एक करून सर्व वाती ह्या प्रज्वलित करून घेतल्या. समई, घरातले दिवे, आपल्या घरामध्ये आपण जे जे दिवे देवाचे असतील ते ठेवलेले दिवे सर्व काढून स्वच्छ करून घ्यायचे आणि ते मांडायचे. कारण की श्रावण महिन्यापासून पुढे आपले सर्व सण येत असतात. आधी तर येतो श्रावण मास, श्रावणमध्ये नागपंचमी, नंतर रक्षाबंधन, पोळा, गणपती उत्सव, नंतर नवरात्री, दिवाळी, अशा प्रकारे आपले एकामागोमाग सर्व सण येत असतात. या सर्व सणांना आपण दिवा लावत असतो. दिवाळीनंतर तर आपण आपली दीपावली पूजन झाल्यानंतर सर्व दिवे ठेवून देतो. नंतर ते दिवे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या दिव्यांची पूजा करायची, कारण की पुढे आपल्या सणांसाठी आपल्याला ते दिवे लागत असतात. त्यासाठी आपण दीपपूजन हे करत असतो. तुम्हाला दीपपूजनाबद्दल काही माहिती असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगत आहे. मी एक एक करून सर्व दिवे लावून घेतले. नंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षत वाहिली आणि नंतर दिव्याला मी काय सर्व दिव्यांना फूल वगैरे वाहून घेतले. नंतर म्हटलं चला आपण जर असं काही केलं तर लेकरांना पण माहिती होतं आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या सर्वच चाली, रीती, रूढी, परंपरांबद्दल पण लेकरांना माहिती होतं. जर आपण घरामध्ये हे सर्व केलं तर लेकरं आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही हे काय करत आहे. नंतर आपण त्यांना आपल्या सणांचं महत्त्व हे समजून सांगायचं असतं. माझी ही एक वात काही लागतच नव्हती. मी खूप प्रयत्न केले तरी ती लागतच नव्हती. मी विचार करत होती का लागत नसेल, कारण वात विझणं हे अशुभ असतं. त्यामुळे विचार करत होती. शेवटी मी तिला खूप प्रयत्नानंतर लावली तर ती लागली. म्हटलं चला लागली. मला वाटलं काही माझ्यावरती नाराज झालं आहे की देव लागत नाही आहे वात. तर सर्व दिव्यांना मी पुष्प अर्पण करून घेतले, म्हणजे फुलं वाहून घेतली आणि दिव्यांना नमस्कार करून घेतला. अशा प्रकारे मी माझ्या घरचं दीपपूजन हे पूर्ण केलं होतं. तुम्हाला माझ्या घरच्या दीपपूजनाची ही पूजा कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगू शकता. तुम्ही तुमच्या घरी दीपपूजन केलं की नाही ते पण सांगा. आणि दीपपूजन हे करायलाच पाहिजे, कारण याच्यानंतर आपल्याला सर्व दिव्यांचं यांचं काम पडत असतं. तर आपण दीपपूजन हे केले पाहिजे. आता लोक याला गटारी अमावस्या म्हणतात, तर गटारी नाही तर ही दीपपूजन अमावस्या आहे आणि तीच आपण साजरी करायला पाहिजे. नंतर मला माझ्या मुलांचं औक्षण करायचं होतं, कारण की माझ्या मुलाचं आयुष्य हे दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तेजोमयी, तेजस्वी आणि दिव्याच्या प्रकाशापणे ते तेजात राहावं, असं त्यासाठी मी देवाला प्रार्थना केली आणि लेकरांचं औक्षण केलं. ही माझी मुलगी आहे आणि माझा माझी मुलगी मला प्रश्न विचारत होती, मम्मा आज आपल्या घरी काय आहे, तू सर्व हे दिवे का बरं काढले, तू या दिव्यांचं का पूजन करते आणि मला टिक्का का बरं लावते, दादूला पण टिक्का का बरं लावते. म्हटलं बेटा, आज मुलांचं औक्षण करायचं असतं छोट्या, आणि घरातील सर्व आपण जे ठेवून दिलेले दिवे असतात त्यांना स्वच्छ करून ते दिवे लावायचे असतात, असं मी तिला सांगितलं होतं. का लेकरांना पण माहिती पाहिजे ना आपल्या सणांबद्दल. नंतर मला इथं यमदीपदान करायचं होतं. असं म्हणतात या दिवशी यमदीपदान पण करत असतात. त्यामुळे मी 4 वातींचा हा दिवा बनवला, त्या दिव्या पेटवून घेतला आणि घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा ठेवत असतात. दक्षिण दिशेला दिवा ठेवून घेतला. नंतर त्या दिव्याला हळद, कुंकू आणि फुलं वगैरे वाहिली आणि यमाला प्रार्थना केली की आमच्या घरामध्ये काही अकाल मृत्यू होऊ नये आणि आमची रक्षा कर. अशी मी यमदेवाला प्रार्थना केली. दिव्याला फूल वगैरे वाहून घेतले आणि नमस्कार करून घेतला. अशा प्रकारे माझ्या घरचे दीपपूजन झाले होते. नंतर मी आली माझ्या मम्मीकडे. तर इथं माझी वहिनी करत होती दीपपूजनाची तयारी. त्यांच्याकडे पण अशी पूजा मांडलेली होती, त्यांनी पाटावर ठेवली होती, कारण आणि या छोटू बाबीला मी सांभाळत होती, तो दिव्यांजवळ जात होता म्हणून. नंतर आम्ही घरातील सर्वांनी मस्तपैकी मॅगी पार्टी केली. माझे मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण आणि ह्या माझ्या 2 आजी, आम्ही सर्वांनी पार्टी केली. तुम्हाला व्हिडिओ कसा